महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। गाडगेबाबांच्या समाधीसमोर रुग्णांच्या नातेवाईकांकरिता धर्मशाळा उभारावी, आमदार सुलभाताई खोडके। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा। अमरावती। भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, दुःखी व निराशांना हिम्मत आदींसहित आपल्या दशसूत्रीच्या माध्यमातून मानवता हाच खरा आजचा रोकडा धर्म आहे, हीच खरी भक्ती व देवपूजा आहे, असा अनोखा संदेश देत कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी समाजाला नवी दिशा दिली। यासोबतच संत गाडगेबाबा यांनी समाजाला सकारात्मक वाटचाल करीत ऐक्याचे व सामूहिक जनजागृतीद्वारेच आपण प्रगत होऊ याचे महत्त्व पटवून दिले। संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन त्यांच्या कार्याचा वसा अविरतपणे जोपासला जात असून दशसूत्रीचे खऱ्या अर्थाने पालन केले जात आहे। काळाची गरज लक्षात घेता श्री गाडगेबाबा समाधी स्थळ समीपच्या समोरील जागेवर धर्मशाळा उभारण्यात यावी, असे प्रतिपादन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले। त्या श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर अमरावती येथे सदिच्छा भेट दिली असताना त्या बोलत होत्या। पुढे बोलताना त्या म्हणाल्या, धर्मशाळा उभारली तर त्याचा लाभ हा PDMC व इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्याकरिता सुखावह ठरणारी आहे। या शब्दात आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले। दिनांक 14 ते 21 डिसेंबर दरम्यान आयोजित श्री संत गाडगेबाबा 66वा पुण्यतिथी महोत्सव 2022 प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी श्री गाडगेबाबा समाधी स्थळ येथे भेट देऊन वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन, वंदन, माल्यार्पण करीत त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले। या दरम्यान श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण सुनील महाराज लाजूळकर देवरी यांच्या सुमधुर वाणीतून त्यांनी श्रीमद भागवत कथा श्रावणाचा लाभ घेतला। संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते श्रीमद भागवत कथेची आरती करण्यात आली। श्रीमद भागवत कथा श्रवण करताना भक्त प्रल्हाद यांची भक्ती, हिरण्यकश्यपू वध, भगवान श्रीकृष्ण जन्मकथा आदी प्रसंगवेळी भाविक भक्त यावेळी तल्लीन झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले। श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक खऱ्या अर्थाने समाजाला पटवून देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी महोत्सवात संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, अंध दिव्यांगांना अन्नदान, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना, प्रवचन, व्याख्यान, काकड आरती, भजन, कीर्तन, भक्ती संगीत, वस्त्रदान आदींसहित सर्व कार्यक्रमात सहभागी होत त्यांचे अनुयायी त्यांच्या कार्याला समर्पित होऊन अविरतपणे सेवा देत असल्याचे दृश्य या महोत्सवात दिसून येत आहे। यावेळी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या स्थळी भेट देऊन संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या सेवाभावी कार्यक्रम व उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी बापूसाहेब देशमुख, गजाननराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार अतुल रेळे, सतीश टाले, प्रकाश महात्मे, योगेश सवई, मीनल सवई आदींसहित संत गाडगेबाबा यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।